पाहूयात मुंबई फास्ट. अर्थ खात्यावरून राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांना त्याबाबत रोखठोक विधान केले. आता तरी अर्थ खातं आपल्याकडेच असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अर्थ खात्याबाबत सुनेत्रा पवार फडणवीसांसोबत चर्चा करतील असं विधान दत्तात्रय भरणे यांनी दिले. काँग्रेस हे बुडतं जहाज असल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला. काँग्रेससोबत कुणी जाईल वाटत नाही आणि छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले तर बरं आहे असं फडणवीसांनी म्हटलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विलिनीकरणाच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. दोन्ही पक्षाची विचारधारा एकच असून लोकशाही वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विसर्जित करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केला. गरज सरो आणि वैद्यमरो हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्यात. यावर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या कारकिर्दीला 65 वर्ष झाली आहेत. आमचं वय आहे एवढं त्यांचा राजकीय अनुभव आहे असं लंकेंनी म्हटलंय. राजकारण्यांबाबत वनमंत्री गणेश नाईकांनी मोठं वक्तव्य केलंय. सगळे राजकारणी दुधासारखे शुद्ध नाहीत, काही राजकारणी अकार्यक्षम असतात असं वक्तव्य नाईकांनी केलंय. तर गणेश नाईकांनी अशा लोकांना सरळ करावं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवेंनी म्हटलंय. येऊ नको म्हटलं तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था झाली अशी प्रतिक्रिया मंत्री सबुराज देसाईंनी दिली. भाजप बैठकीला बोलवत नसल्याबाबतचा प्रश्न देसाईंना विचारला असता त्यांनी भाजपला चिमटा काढला. दरम्यान आज सबुराज देसाईंनी दरेगावी एकनाथ शिंदेसोबत बंद दाराआड 1 तास चर्चा केली. काँग्रेसमधून पडलेल्या प्रत्येक घटकानं एकत्र यावं अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. जर विलिनीकरण होणार असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असं राऊतांनी म्हटलं. शरद पवारांनी यासाठी पुढाकार घेऊन मजबूत राष्ट्रीय काँग्रेस उभा केला तर आमच्या सारख्या प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल असं संजय राऊतांनी म्हटलं. गोकुळ दूध आगामी निवडणूक महायुतीकडून एकत्रितपणे लढवणार असून दूध संघाचा चेअरमनही महायुतीचाच होईल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सोबतच शक्तीप्रदर्शन करत सर्व ठराव घेऊन जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राजकारण्यांबाबत वनमंत्री गणेश नाईकांनी मोठं वक्तव्य केले. सगळे राजकारणी दुधासारखे शुद्ध नाहीत, काही राजकारणी अकार्यक्षम असतात असं वक्तव्य नाईकांनी केले. त्यामुळे गणेश नाईकांनी अशा लोकांना सरळ करावं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमदार अंबादास दानवेंनी म्हटलं. प्रणित मोरे, सेजल पवार व्हायरल व्हिडिओच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये, प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वाढदिवसानिमित्त मनसेकडून मुंबईकरांना इंधनावर सूट दिली जाणार आहे. दादर परिसरातील गडकरी चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर दुचाकीस्वारांना आज दिवसभर इंधन भरण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांना इंधन बचतीचा सल्ला तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षाच्या वाहन ताफ्याकरता कोट्यावधींचा प्रस्ताव समोर आला. प्रभाग समिती अध्यक्षाच्या गाड्यांवर मुंबई मनपा 2,74,00,000 उधळणार आहे. एसटी केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी. कर्मचाऱ्याच्या न्याय मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून बहुतेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र आंदोलनाच्या मार्गाने प्रवाशांना भेटीस धरू नका असं भावनिक आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं. मुंबईतील अंधेरी सबवे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानं विरोधकांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी अंधेरी सबवेची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार मुरजी पटेल यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील भुसारा यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. भुसारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. एखाद्या रुग्णालयानं उपचारानंतर त्या रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषध घेण्यास भाग पाडलं तर अशा रुग्णालयांवर आता कारवाई होणार आहे. तुकाराम मुंडे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. कल्याण डोंबिवली महापालिकेवर नागरिकांचा मोर्चा नागरिकांनी काढलाय. महापालिकेने इथला घर आणि दुकानांना अनधिकृत म्हणून नोटीस बजावली. ती नोटीस रद्द करण्यात यावी आणि आमचं तिथेच पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी इथल्या रहिवाशांनी मोर्चा काढलाय. एसटी कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. मात्र तरीही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. वेतनवाढीची थकबाकी, सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी आणि अन्य मागण्या निकाली न निघाल्यानं एसटी कामगार संयुक्त कृती समितीने 29 जूनपासून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कांदिवलीत चारकोप विधानसभा क्षेत्रात
महागाई विरोधात बॅनरबाजी केली. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण. पश्चिम रेल्वेनं मोठी प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. तर मान्सून काळात सिग्नल यंत्रणेत पाणी शिरून होणारे बिघाड टाळण्यासाठी ही मोहीम हाती घेतलेली आहे. तर या अंतर्गत 1860 सिग्नल यंत्रांवर वॉटरप्रूफ प्लास्टिक कव्हर बसवण्यात आलं आहे. MRDAकडून आज BKCमध्ये पहिला सार्वजनिक वाहतूक साप्ताहिक दिन उपक्रम राबवण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनानं विशेष नियोजन केलं. BKCमध्ये आज बेस्टच्या विशेष फेऱ्या चालवण्यात आल्या. पश्चिम रेल्वे प्रशासनानं माटुंगा रेल्वे कार्यशाळेतील 250 मीटर लांबीच्या कल्व्हर्टमध्ये ऑक्सिजन पंप करून स्वच्छता मोहीम राबवली. सफाई कर्मचारी सुरक्षित नाल्यात जाऊन सखोल सफाई करू शकावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. एसटीच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग आणि डिजिटल पेमेंट व्यवस्थेत अडथळा निर्माण होतो. या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. तर एसटीच्या अधिकृत तिकीट आरक्षण ॲपमध्ये लॉग इन होत नसल्याचं पेमेंट पूर्ण झाल्यानंतरही तिकीट कन्फर्म न झाल्याचा तक्रारी येत आहे. भुयारी मेट्रो 3 मार्गिकेत अखेर मोबाईल नेटवर्क सेवा सुरू झाली. सध्या एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या 2 कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क उपलब्ध केले. विविध कंपन्यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सुरू होणार आहे. मध्य रेल्वेवर उद्या विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक करण्यात येणार आहे. शिव रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपुलाच्या तळ्या उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत माटुंगा ते कुर्ला दरम्यान सर्व रेल्वे मार्गावर लोकल सेवा वाहतूक प्रभावित होणार असून काही मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला. यात सचिन तेंडुलकर विमानात बॅटिंग करताना दिसतोय. यावेळी सून सानिया चांडकनं बॉलिंग केली तर मुलगी सारानं फिल्डिंग केली. दरम्यान सुनेनं बॉल टाकता सारानं सचिनला कॅच आउट केलं. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रत्येक केंद्रातून 2 शिक्षकांची निवड करून त्यांची माहिती 15 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या फेरीसाठी दिलेल्या मुदतीत 1,25,000 विद्यार्थ्यांनी नव्यानं अर्ज केले. दुसरी प्रवेश यादी उद्या सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. जनगणनेच्या कामामुळे स्थगित करण्यात आलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचं नवं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं. यामध्ये इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. 10 जुलैपर्यंत तालुका स्तरापर्यंतचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. BCA, BBA, BMS, CETचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या निकालामध्ये 5 विद्यार्थ्यांना 100 गुण मिळाले. या 5 पैकी 4 विद्यार्थी महाराष्ट्रातील असून 1 विद्यार्थी महाराष्ट्राबाहेर आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठ दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या MMC आणि MC अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्जाला सुरुवात झाली आहे. 12 जून ते 30 जून 2026 पर्यंत विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. राज्यात पाऊस लांबल्यानं मुंबईत उकाडानं कहर केला. सध्या वारं वायव्येकडे वाहत असल्यानं मुंबईत तापमानाचा ताप अधिकच जाणवतो. मुंबईत गुरुवारी कुलाबा इथं 36°C कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या 10 वर्षांमधील हे जूनमधील सर्वाधिक कमाल तापमान. अंबरनाथमध्ये रेल्वेच्या GIP धरणातून टँकर माफिया पाणी चोरत असल्याचं समोर आले. परवानगी नसतानाही टँकर भरून त्याची 1000 रुपयांना विक्री केली जाते. अंबरनाथच्या आनंदनगर MIDCत जांभिवलीपाडा गावालगत रेल्वेचं GIP धरण या धरणाला लागून रेल नीरचा प्लांट असून धरणातलं पाणी या प्लांटसाठी वापरलं जातं. कल्याण डोंबिवली टप्प्याटप्प्यानं पाणी कपात करण्यात येते. आजपासून ते 21 जूनपर्यंत पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं घेतला. बारवी धरणात अवघा 27% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं हा निर्णय घेण्यात आला. पाणीसाठा घटल्यानं ठाणे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या मोठ्या झळा बसतात. घाटकोपर मानपूर जोडमार्ग आणि शिव पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामात उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या अडथळा ठरत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचं काम रखडलेलं असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी विद्युत तारांची उंची वाढवणं किंवा स्थलांतरित करणं आवश्यक आहे. या तारांचा अडथळा दूर करण्याचं काम करण्यात येणार आहे. नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी पर्यटकाला अतिउत्साहात चांगलाच भोवला. समुद्र किनाऱ्यावर कार चालवण्यासह मनाई असताना देखील उत्साहाच्या भरात पर्यटकांनी आपली कार समुद्राच्या पाण्याच्या जवळून नेण्याचा प्रयत्न केला. समुद्राला